नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वी मानसशास्त्र विषयातील आजच्या व्याख्यानाचा विषय प्रकरण क्रमांक 3, ज्याचं नाव व्यक्तिमत्व असं आहे किंवा ज्याला आपण पर्सनॅलिटी असं म्हणतो, तर हे आहे. विद्यार्थ्यांनो, व्यक्तिमत्व हे मानसशास्त्राच्या अभ्यासाचं एक वेगळं विशिष्ट असं क्षेत्र आहे. या व्यक्तिमत्वाच्या क्षेत्रामध्ये मानसशास्त्राकडून खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे. आता नेमकं हे व्यक्तिमत्व म्हणजे काय किंवा त्याच्याशी संबंधित काय मानसशास्त्रीय पैलू आहेत, ह्या व्यक्तिमत्वावर कोणकोणते घटक परिणाम करतात, आपलं व्यक्तिमत्व बनतं कसं, ते आकार कसं घेतं, ह्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांचे काय दृष्टिकोन आहेत आणि त्याचप्रमाणे एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचं मापन कसं करायचं, या सर्व पैलूंचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीतच आहे की व्यक्तिमत्व हा शब्द तुमच्यासाठी काही नवा नाही. खरं तर व्यक्तिमत्व विकास नावाचा एक वेगळा विषय आता 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना असतोच आणि परिणामी त्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करायचा या संदर्भात थोडीफार माहिती तुम्ही मिळवलेली असते. तिथं तुम्ही जे व्यक्तिमत्व म्हणजे काय जे शिकलात, तो तेवढा संकुचित अर्थ इथं मात्र घेतला जात नाही. जेव्हा मानसशास्त्रात व्यक्तिमत्व या संकल्पनेचा अभ्यास केला जातो, तेव्हा मात्र मानसशास्त्र त्याची सखोल चर्चा करतं आणि तीच आपण या ठिकाणी करणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये आपण मानसशास्त्र व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि त्याच्या व्याख्या कोणत्या आहेत, एवढं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा विद्यार्थ्यांनो, बऱ्याचदा बोलताना बोललं जातं की एखाद्याचं व्यक्तिमत्व काय सुंदर आहे, किंवा कधी कधी म्हटलं जातं की काय त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे, अजिबातच त्या व्यक्तीला योग्य प्रकारचं व्यक्तिमत्व नाही. किंवा सहजच बोली भाषेमध्ये याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की काय सुंदर पर्सनॅलिटी आहे, किंवा कधी कधी असं म्हटलं जातं की काहीतरीच पर्सनॅलिटी आहे, वेगळीच पर्सनॅलिटी आहे, विचित्रच पर्सनॅलिटी आहे, असा आपण शब्द सहज वापरतो. हा शब्द वापरत असताना आपल्याला नेमकं काय म्हणायचं असतं त्याची चर्चा आपण या ठिकाणी करूया. विद्यार्थ्यांनो, व्यक्तिमत्व या संकल्पनेच्या संदर्भात पहा, व्यक्तिमत्व म्हणजे काय. बऱ्याचदा व्यक्तिमत्वासंदर्भात समजापेक्षा गैरसमजच जास्त आहे. काय काय लोक म्हणतात व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचं चारित्र्य, व्यक्तीचं कॅरेक्टर, किंवा कधी कधी म्हटलं जातं व्यक्तीचा स्वभाव म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व. किंवा याही पुढे जाऊन काही लोक असं म्हणतात की व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचं दिसणं, व्यक्तीने केलेला पोशाख, व्यक्तीची केशभूषा, वेशभूषा, व्यक्तीची उभी राहण्याची पद्धत, चालण्याची पद्धत. काही अंशी ह्या व्यक्तिमत्वातले काही महत्त्वाचे घटक आहेत, परंतु एवढंच म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे. फक्त एवढ्या दिसण्याला किंवा व्यक्तीच्या असण्याला व्यक्तिमत्व म्हणत नाही. याहीपेक्षा खोल किंवा व्यापक असा व्यक्तिमत्वाचा अर्थ. विद्यार्थी, चारित्र्य ही आपण त्या व्यक्तीच्या एकंदरीत नैतिकतेच्या संदर्भात तयार केलेली संकल्पना आहे, ती व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. पण चारित्र्य म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे. किंवा व्यक्तीचा स्वभाव म्हणजे व्यक्ती लोकांशी कसं बोलते, कसं वागते, तो व्यक्तीचा स्वभाव झाला, परंतु ते म्हणजे व्यक्तिमत्व नाही आहे. स्वभाव ही व्यक्तिमत्वाची एक पैलू असू शकतो, परंतु स्वभाव म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व नाही आहे. मग व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण थोडंसं पाठीमागं जाऊया. विद्यार्थ्यांनो, व्यक्तिमत्वाला आपण इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी हा शब्द वापरतो. पर्सनॅलिटी हा शब्द लॅटिन भाषेतील पर्सोना, लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून बनलेला. या पर्सोनाचा अर्थ मुखवटा असा होतो मराठीमध्ये. आता हा पर्सोना काय आहे? खरं तर पूर्वी ग्रीक नाटकं व्हायची, किंवा ज्याला आपण ड्रामा म्हणतो, अशी ग्रीसमध्ये नाटक व्हायचं. आणि ह्या नाटकामध्ये जी पात्र काम करायची ना, तर ह्या पात्रांच्या चेहऱ्यावरती
एक मुखवटा बसवलेला असायचा. म्हणजे त्यांनी जी भूमिका किंवा जो रोल त्यांना त्या ठिकाणी करायचा आहे तो अधिक चांगल्या प्रकारे दिसावा म्हणून काही मुखवटे त्यांना लावले जायचे. मग कदाचित तो एखाद्या राक्षसाचा मुखवटा असेल, तो कदाचित एखाद्या स्त्रीचा मुखवटा असेल, कदाचित एखाद्या प्राण्याचा मुखवटा असेल. अशा प्रकारचे मुखवटे त्यांच्या त्या चेहऱ्यावर लावले जायचे आणि ते मुखवटे धारण करूनच ती व्यक्ती त्या ठिकाणी त्याला जी भूमिका दिलेली आहे त्या नाटकामध्ये किंवा ड्रामामध्ये ते घालून ते करत असायचे. आणि त्याच्यामुळे ती भूमिका अधिक चांगली उठावदार व्हायची किंवा जी भूमिका करायची आहे ती भूमिका फक्त बघूनच प्रेक्षकांना समजायची की समोरचा व्यक्ती काय भूमिका करतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे विद्यार्थ्यांनो की मुखवटा धारण करणं आणि ह्या मुखवट्याला व्यक्तिमत्व असं म्हटलं जात आहे. आता तुम्ही पहा, मुखवटा म्हणजे काय? व्यक्तीने धारण केलेला जे काही त्या ठिकाणी गेटअप असेल त्याला आपण मुखवटा असं म्हणतोय. पहा, आणि ह्या मुखवट्यावरून व्यक्तिमत्व हा मराठी शब्द रूढ झालेला. मग आता मुखवटा म्हणजे काय रे? म्हणजे पहा विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुम्ही, मी किंवा आपल्या आजूबाजूचे, आपल्या जवळचे लोक जेव्हा समाजामध्ये जातात तेव्हा ते एका विशिष्ट प्रकारे वर्तन करत असतात किंवा वागत असतात. मग ते कधीतरी असं दाखवायचा प्रयत्न करतात की मी फार सभ्य आहे, मी फार हुशार आहे किंवा मी फार समजदार आहे, माझं चुकत नाही काहीच आणि मी समाजाला धरून वागणारा माणूस आहे, मी सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा माणूस आहे. म्हणजेच एक प्रकारे त्या विशिष्ट माणसाने तो धारण केलेला मुखवटा आहे. लक्षात घ्या हा विद्यार्थी. किंवा काही माणसं त्या ठिकाणी वागताना खूप रॅश प्रकारे वागत असतात किंवा खूप तुटक प्रकारे वागत असतात, रागीट असल्याचं ते भासवत असतात. मग मी खूप रागीट आहे, मला घाबरा, मी बोलतो, मी ओरडतो किंवा मला राग आला तर मी मारतो किंवा मी एखाद्याचं नुकसान करतो आणि परिणामी तुम्ही सगळ्यांनी मला घाबरून राहिलं पाहिजे हे त्या माणसाला त्याच्या वागण्यातून सांगायचं असतं. म्हणजेच तो रागीटपणाचा त्यानं मुखवटा धारण केलेला असतो आणि त्यालाच आपण त्याचं व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी किंवा त्या अर्थानं स्वभाव असं म्हणत असतो. म्हणून पहा विद्यार्थ्यांना, मी प्रस्तावना करतो या ठिकाणी व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय. तर अशा प्रकारचे मुखवटे आपण धारण केलेलं आहे. तुम्ही, मी, आपण सगळेच जण अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडत असतो. आपण एक मुलगा असतो, आपण एक भाऊ असतो, आपण एक पती असतो किंवा आपण एक त्या ठिकाणी शिक्षक असतो किंवा आपण त्या ठिकाणी एखादा व्यावसायिक असतो. अशा अनेक भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात. कदाचित एखादी स्त्री आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल किंवा एखादी शिक्षिका असेल किंवा एखादी व्यवसाय करणारी स्त्री असेल, एखादी एम्प्लॉई असेल. अशा अनेक भूमिका तिला दिवसभरामध्ये पार पाडाव्या लागतात किंवा त्याला पार पाडाव्या लागत असतात. आणि ही प्रत्येक भूमिका पार पडत असताना त्या व्यक्तीनं एक विशिष्ट प्रकारचा मुखवटा धारण केलेला असतो, एक पर्सोना त्यानं धारण केलेला असतो आणि तोच त्याचं व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जातो. त्याच्या आधारे लोक त्याच्याविषयी मत बनत असतात किंवा आपापसात चर्चा करत असताना त्या व्यक्तीबद्दल तो ज्या प्रकारे वागतो किंवा ज्या प्रकारचा तो प्रेझेंटेशन स्वतःबद्दल समाजामध्ये देतो त्या अर्थानं त्याच्याबद्दल चर्चा चालू असते किंवा त्याला त्या पद्धतीनं वागवलं जातं. आणि म्हणून थोडक्यात तुम्ही किंवा मी धारण केलेला जो मुखवटा आहे, जो समाजाला दाखवण्यासाठी जो मुखवटा आपण धारण केलेला आहे त्यालाच एका अर्थानं खरं तर व्यक्तिमत्व म्हटलंच जातं विद्यार्थी. आणि म्हणून आपण कसं वागलं म्हणजे लोक आपल्याशी कसं वागतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असो, ही चर्चा व्यक्तिमत्व म्हणजे काय किंवा व्यक्तिमत्व हा शब्द कसा अस्तित्वात आला याविषयीची होती. पर्सोना म्हणजे मुखवटा आणि त्याच्या आधारेच व्यक्तिमत्व हा शब्द मानसशास्त्रामध्ये रूढ झाला, जो आज आपण खूप मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. असो, किंवा असंही म्हटलं जातं की व्यक्तीचं दिसणं, मी जसं म्हटलं मगाशी, केशभूषा, वेशभूषा, व्यक्तीने परिधान केलेले कपडे, व्यक्तीची बोलण्याची पद्धत, व्यक्तीची चालण्याची पद्धत, उभं राहण्याची पद्धत, हातवारे करण्याची पद्धत किंवा एखादा व्यवहार करण्याची पद्धत, ह्यालाच व्यक्तिमत्व म्हटलं जातं. पण तेवढंच म्हणजे व्यक्तिमत्व नाही आहे. तर व्यक्तिमत्व ही व्यापक संकल्पना आहे. तिच्यामध्ये शारीरिक गोष्टी किंवा तुमच्या लुकला किंवा तुमच्या त्या ठिकाणी दिसण्याला महत्त्व आहेच, परंतु त्याचबरोबर तुमच्या वागण्याला, तुमच्या विचार करण्याला, तुमच्या बुद्धिमत्तेला, तुमच्या भावनांना, एकंदरीतच तुमच्या मानसिकतेला सुद्धा महत्त्व आहे. आणि म्हणून व्यक्तिमत्व ही संकल्पना तुमच्या दिसण्याबरोबर, तुमच्या शारीरिक
पैलूंबरोबर तुमच्या मानसिक पैलूंना सुद्धा बरोबर घेऊन चालणारी आहे आणि म्हणून त्या अर्थानं ती खूप व्यापक अशी संकल्पना आहे. आता तुम्हाला व्यक्तिमत्व म्हणजे काय याचा थोडाफार अंदाज आलेला असेल. आता खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी व्यक्तिमत्वाच्या काही व्याख्यांकडे जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला व्यक्तिमत्व ही संकल्पना नेमकी कशी आहे ही अजून चांगल्या प्रकारे समजेल. नॉर्मन मन या संशोधकानं व्यक्तिमत्वाची एक व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्येमध्ये नॉर्मन मन असं म्हणतात की व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची शरीरयष्टी, व्यक्तीचे शारीरिक पैलू, त्याचा चेहरा, त्याची केशभूषा किंवा एकंदरीतच त्याची मजबूत शरीरयष्टी किंवा कमजोर शरीरयष्टी, एकंदरीतच व्यक्तीची शरीरयष्टी, व्यक्तीच्या गरजा, मूलभूत गरजा, दुय्यम गरजा, सामाजिक गरजा, भावनिक गरजा, या सगळ्याच गरजांचा समावेश त्या गरजांमध्ये होत असतो. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या आवडी आणि व्यक्तीच्या निवडी, व्यक्तीच्या आवडी निवडी, व्यक्तीला काय आवडतं काय आवडत नाही, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या क्षमता आणि अभिक्षमता, या सगळ्यांचं वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. विद्यार्थ्यांनो, व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्यक्तिमत्व ही खूप व्यापक संकल्पना आहे. जसं मी म्हटलं, नॉर्मन मन म्हणतात की व्यक्तीची शरीरयष्टी म्हणजे व्यक्तीचं शरीर, कदाचित एखाद्या व्यक्तीचं शरीर कमजोर असू शकेल, एखाद्या व्यक्तीचं शरीर त्या ठिकाणी मजबूत असू शकेल, एखाद्याची उंची कमी असू शकेल, एखाद्याची उंची जास्त असू शकेल, पण ते त्याचं शरीर आहे आणि त्या शरीराच्या आधारेच पुढचं व्यक्तिमत्व बनत असतं. त्यानुसार त्याच्या गरजा निश्चित होतात, त्याच्या आवडीनिवडी असतात व्यक्तीच्या. काही व्यक्तींना विशिष्ट काही गोष्टी आवडतात, काही आवडत नाहीत, काही कपडे आवडतात, काही कपडे आवडत नाहीत. एखाद्या व्यक्तीने त्यांच्याबरोबर विशिष्ट प्रकारे त्यांना वागलेलं आवडतं, कदाचित आवडत नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. एखाद्याला चांगलं वाचता येतं, एखाद्याला चांगलं लिहिता येतं, एखाद्याला चांगलं बोलता येतं, एखाद्याला चांगली गाडी चालवता येतं, ते त्याच्या अभिक्षमता असतात. तर एखाद्याला चांगलं गायन करता येतं, किंवा एखादा चांगला इंजिनियर असतो, एखादा चांगला डॉक्टर असतो, ती त्याची अभिक्षमता आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून एखाद्याची शरीरयष्टी, त्याला आवश्यक वाटणाऱ्या गरजा, त्याच्या असणाऱ्या आवडीनिवडी, त्याच्या क्षमता आणि अभिक्षमता, त्याचा ॲप्टिट्यूड, आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यातून एक स्वतंत्र माणूस बनतो, एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनतं. आणि ह्या सगळ्याच्या संघटनाला, ह्या सगळ्याच्या ऑर्गनायझेशनला आपण व्यक्तिमत्व असं म्हणतो. म्हणून व्यक्तीची शरीरयष्टी, गरजा, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या क्षमता आणि अभिक्षमता, या सगळ्यांचं वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. ठीक आहे, ही व्याख्या समजल्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. जी व्याख्या व्यक्तिमत्वाची सर्वात महत्त्वाची व्याख्या किंवा सर्वमान्य अशी व्याख्या आहे, जिच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा संपूर्ण सार येतो, ती व्याख्या दिलेली आहे व्यक्तिमत्वाचे संशोधक गॉर्डन आल्पोर्ट या संशोधकाने. आल्पोर्ट यांची व्याख्या पहा. ते म्हणतात, व्यक्तीचं वैशिष्ट्यपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक यंत्रणेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. विद्यार्थ्यांनो, पहिल्यांदा वाचल्यावर तुमच्या व्याख्या अजिबातच लक्षात येणार नाही, परंतु समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ती नक्कीच लक्षात येते. आल्पोर्ट म्हणतात, व्यक्तीचं वैशिष्ट्यपूर्ण वर्तन, पहिल्यांदा आपण इथंच थांबूया. प्रत्येक व्यक्तीचं वर्तन हे वैशिष्ट्यपूर्ण असतं, ते वेगळं असतं. म्हणजे अगदी जुळे माणसं असू द्या, ते जन्माला येताना जरी जुळे असले तरी त्यांची वागण्याची पद्धत भिन्न भिन्न असते. आणि म्हणून ज्या प्रकारे मी वागतो त्या प्रकारे तुम्ही वागाल असं नाहीच, किंवा त्या प्रकारे माझ्या घरातले व्यक्ती वागतील असं नाही. आपल्या प्रत्येकाचं वागणं वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं वर्तन वेगवेगळं आहे, आणि म्हणून ते वैशिष्ट्यपूर्ण आहे, किंवा मी ते युनिक आहे असं म्हणेल. युनिक म्हणजे एकमेव, व्यक्तीचं वैशिष्ट्यपूर्ण वर्तन. आणि अशा प्रकारचं वर्तन जे वैशिष्ट्यपूर्ण आहे ते निर्धारित करणारे व्यक्तीमधील मनोभौतिक यंत्रणेचे गतिशील संघटन. व्यक्तीचं वर्तन कोण निर्धारित करत आहे? म्हणजे एकतर व्यक्तीचं वर्तन वैशिष्ट्यपूर्ण असतं, आणि हे व्यक्तीचं वर्तन कसं असेल याचं निर्धारण, याचं डिटर्मिनेशन कोण करत आहे? तर त्या व्यक्तीच्या असणाऱ्या मनोभौतिक यंत्रणा निश्चित करतात. मनोभौतिक यंत्रणा
किंवा याला आपण मनोशारीरिक यंत्रणा असं म्हणूयात, सायकोफिजिकल सिस्टीम्स, त्याला आपण मनोभौतिक यंत्रणा असं म्हणतो. म्हणजे माझी मानसिकता आणि माझी शारीरिकता. प्रत्येक माणसाकडे दोन यंत्रणा असतात, एक त्याचे विचार किंवा त्याची बुद्धिमत्ता, त्याच्या भावना, आणि दुसरं त्याचं शरीर. म्हणजे लक्षात घ्या ना विद्यार्थ्यांनो, की समजा माझ्यासमोर एखादा शत्रू उभा आहे, त्या शत्रूला सामोरं जात असताना मी माझ्या दोन गोष्टींचा, दोन ताकदींचा वापर करणार आहे. एक माझी बुद्धिमत्ता आणि नंबर 2 माझं शरीर. मग समजा माझी बुद्धिमत्ता मला असं सांगते की बाबा रे, तुझं शरीर कमजोर आहे आणि समोरचा शत्रू मोठा आहे, त्याला सामोरं जात असताना तू थोडीशी माघार घेतली तर हरकत नाही. आणि परिणामी मी त्या शत्रूला सामोरं जात असताना त्या ठिकाणी माघार घेतोय, की मी म्हणतोय की नको, आपल्या आवाक्यातलं ते संकट नाही आहे, ठीक आहे ना. म्हणजे माझं वर्तन माझ्या कशाने निर्धारित केलं? माझं वर्तन किंवा माझं वागणं माझ्या बुद्धीनं आणि माझ्या शरीरानं, म्हणजेच मनोभौतिक यंत्रणांनी काय केलं? निर्धारित केलं. माय सायकोफिजिकल सिस्टीम्स आर ऑलवेज डिटरमाइन माय बिहेवियर. माझं वर्तन कोणी निर्धारित केलं? त्या शत्रूला सामोरं जायचं की नाही जायचं हे मला कोणी सांगितलं? माझ्या मनोभौतिक यंत्रणांनी सांगितलं की त्याला कसं सामोरं जा. किंवा कदाचित माझ्या जागेवर एखादा त्या ठिकाणी मजबूत शरीरयष्टीचा माणूस असेल, ज्याची बुद्धिमत्ता कदाचित माझ्यापेक्षा चांगली असेल, त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेने त्याला सांगितलं की तुझं शरीर मजबूत आहे आणि तू समोरच्या संकटाला सामोरं जात असताना धाडसानं जा, तू त्याला नक्कीच हरवू शकतोस. तर कदाचित त्याचं वागणं वेगळं असेल, वर्तन वेगळं असेल. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे विद्यार्थ्यांनो, की आपलं व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपलं वैशिष्ट्यपूर्ण वर्तन. जे वर्तन कोण निर्धारित करत आहे? आपल्या मनोभौतिक यंत्रणा, आपल्या सायकोफिजिकल सिस्टीम्स. त्या आपल्याला सांगतात की समोरच्या उद्दीपकाला कसं सामोरं जायचं, आहे की नाही. आणि म्हणून तुमचं शरीर किंवा तुमचं मन तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं वागायला सांगतंय, माझं शरीर किंवा माझं मन मला वेगळ्या पद्धतीनं वागायला सांगतंय. आणि म्हणून माझं वर्तन कसं आहे? वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण माझं शरीर तुमच्यापेक्षा वेगळं आहे, माझे विचार तुमच्यापेक्षा वेगळे आहेत, माझी बुद्धिमत्ता तुमच्यापेक्षा वेगळी आहे, आणि म्हणून माझी वागण्याची पद्धत सुद्धा तुमच्यापेक्षा वेगळी आहे. आणि म्हणून जगातल्या कोणत्याही दोन व्यक्तींचं व्यक्तिमत्व कधीच सारखं असत नाहीत, कारण त्यांच्या सायकोफिजिकल सिस्टीम्स ह्या वेगवेगळ्या असतात. बघा विद्यार्थी, आणि पुढचा महत्वाचा व्याख्येचा भाग, गतिशील संघटन, डायनेमिक ऑर्गनायझेशन. नुसतं संघटन नाही आहे, ते गतिशील आहे. इट्स अ डायनेमिक ऑर्गनायझेशन. आता गतिशील संघटन म्हणजे काय? आता गतिशील संघटन म्हणजे बदलत राहणारं, ज्याला विशिष्ट प्रकारची गती आहे, तशा प्रकारचं संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. आता एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, व्याख्या मी पूर्ण करतोय. व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक यंत्रणेचं गतिशील संघटन. आता गतिशील संघटन म्हणजे काय हा भाग आपण समजावून घेऊया. गतिशील संघटन म्हणजे मी सांगितलं की सातत्याने बदलणार. म्हणजे आज माझं व्यक्तिमत्व अमुक एक प्रकारचं आहे, कारण मला आयुष्यात आलेले वेगवेगळे अनुभव माझे स्वतःचे आहेत, हे की नाही. आज माझ्या शरीराची परिस्थिती वेगळी आहे, आज माझ्या विचारांची परिस्थिती वेगळी आहे. कदाचित ती 5 वर्षानं 10 वर्षानं वेगळी असेल, आणि परिणामी माझं वागणं किंवा माझं वर्तन बदललेलं असेल. आज एका विशिष्ट विचारधारेचा मी अनुयायी असेल, मला एखादी विचारधारा आवडत असेल, पण कदाचित भविष्यात मला ती विचारधारा आवडेलच असं नाही, बरोबर की नाही. आज माझं शरीर असं असेल, भविष्यात ते असं असेलच असं नाही. आणि परिणामी माझी वागण्याची पद्धत सुद्धा बदलणार आहे, माझं वर्तन परत वेगळ्या प्रकारे होणार आहे. आणि म्हणून कोणाचंही व्यक्तिमत्व हे त्या ठिकाणी स्थिर जरी असलं, त्याच्यामध्ये फार मोठे बदल जरी होत नसले, तरी ते गतिशील असतं. हळूहळू का होईना त्याच्यामध्ये छोटे छोटे बदल होत राहतात, आणि परिणामी विचारधारा ह्या बदलत राहतात, आणि म्हणून वर्तनाची पद्धतही बदलते. आणि म्हणून व्यक्तिमत्व ही जरी त्या ठिकाणी तुलनात्मकदृष्ट्या स्थिर संकल्पना असली, तरी तिच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची गती असते. आणि या सगळ्याच्या संघटनाला व्यक्तिमत्व असं म्हणतात. पहा,
आणि म्हणून मी पुन्हा व्याख्या करतो आलपोर्ट यांची, व्यक्तीचं वैशिष्ट्यपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक यंत्रणांच्या गतिशील संघटनाला व्यक्तिमत्व असं म्हणतात. आणि म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे आपली वागण्याची पद्धत जी आपल्या मानसिक शारीरिक यंत्रणांमुळे सुरू असते आणि या सगळ्याला, तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या वागण्याच्या पद्धतीला, या सगळ्यांच्या एकत्रित संघटनाला व्यक्तिमत्व असं म्हणतात. आणि म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे फक्त व्यक्तीचं दिसणं नव्हे, फक्त व्यक्तीचं चरित्र नव्हे, फक्त व्यक्तीचा स्वभाव नव्हे, तर या सगळ्या गोष्टी, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याची बुद्धिमत्ता, त्याची भावना, त्याच्या शरीराची ठेवण, त्याच्या विचारांची पातळी, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा व्यक्तिमत्व बनतं. अशी व्यक्तिमत्वाची एक व्यापक संकल्पना आहे. ही व्यक्तिमत्वाची व्याख्या जाता जाता मी सांगतो. What is mean by personality? Then personality is a dynamic organization within the individual of those psychophysical system that determine his or her unique way to adjust to their environment. म्हणजे सांगायचं एवढंच आहे मला की त्या फिजिकल सिस्टीम्स ज्या आहेत त्या डिटरमाइन करतात की त्या व्यक्तीचं बिहेवियर कसं असणार आहे, किंवा त्याला जे वातावरण लाभलेलं आहे, त्याला जो परिवेश लाभलेला आहे, त्याच्याशी ती व्यक्ती कशी वागणार आहे हे त्याच्या सायकोफिजिकल सिस्टीम्सवर डिपेंड असतं. आणि त्या सायकोफिजिकल सिस्टीम डिटरमाइन करतात, ठरवतात की त्या व्यक्तीचं वागणं किंवा वर्तन कसं असणार आहे. या सगळ्याला आपण व्यक्तिमत्व असं म्हणतो. तुम्हाला व्यक्तिमत्वाची व्याख्या समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद.